गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. कृष्णेच्या काठी पंत जन्माला आले, नर्मदेच्या काठी महंत जन्माला आले, तसं गोदावरीच्या काठी संत जन्माला आले. आणि ही गोदावरी नदी, जिला दक्षिणची गंगा म्हणतात, ती आपल्या महाराष्ट्रातूनही वाहते. उगम पावली महाराष्ट्रातच आणि महाराष्ट्रातच वाहते. तर अशा या गोदावरीच्या काठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप संत झालेत की ज्यांनी लोक उद्धाराचं कार्य केलं. अर्थात म्हणून तर महाराष्ट्राला संतभूमी असं म्हटलं जातं. जसं वैराग्यभूमी म्हटलं की आपल्या पुढे डोळ्यासमोर अयोध्या उभी राहते, कर्मभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर द्वारका उभी राहते, आणि प्रेमभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वृंदावन उभं राहतं. तसं संतभूमी म्हटलं की आपला महाराष्ट्र. अर्थात आपल्या या महाराष्ट्राच्या वाट्याला आपल्याला माहिती की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाली आहेत, पण भारताचं पंतप्रधान पद मात्र आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला म्हणजे मराठी माणसाला अजून काही मिळालं नाही. बरीचशी माणसं फिल्डिंग लावून बसली होती, बरेचसे उद्योग करून त्यांनी ठेवले मिळावं पद म्हणून. कोणीतरी 19 तारखेला जाहीर केलं होतं, आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 19 जानेवारीला बसणार, गेली होऊन. असो, तर अशा जरी आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला, मराठी माणसाला तो जर पंतप्रधान भारताचा झाला तर आपला निश्चित अभिमान वाटेल, पण नाही पद मिळालं आतापर्यंत. परंतु भगवंताने मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना, या मराठी माणसांना एक पद दिलेलं आहे. हे पद देण्याचं कारण असं की तुम्ही आम्ही मराठी माणसं म्हणजे मराठी जातीशी काही संबंध नाही. मराठी माणसं म्हणजे महाराष्ट्रात राहणारी, मराठी भाषा बोलणारी, आणि ज्यांची दैवत आहेत, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, शिवबा आहेत, विठोबा आहेत, अशी माणसं त्यांना मराठी माणसं म्हणायचं. तर या मराठी माणसांच्यावर भगवंताने अशी काही कृपा करून ठेवली आणि असं काही पद देऊन ठेवले महाराष्ट्राच्या लोकांना, मराठी लोकांना, मराठी माणसांना, की पंतप्रधान पद जरी आलं तर आपल्याला माहिती 5-10 वर्षांनंतर ते चालतं. पण भगवंतानं असं एक पद आपल्या मराठी माणसांना बहाल केले, आणि त्या पदाचं नाव आहे संत प्रधान. हे पद आपल्याकडून कोणीही राहून घेऊ शकत नाही, कधीही पण नाही. तर अशा या महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या भारत देशामध्ये ब्रह्माचं जे प्रगटीकरण होत असतं ना, ते अनेक ठिकाणी झालंय, अनेक रूपानं झालंय, अनेक नावानं झालंय, अनेक कारणानं झालंय. आळंदीला ते ज्ञानाच्या रूपानं प्रगटलं, देवला ते वैराग्याच्या रूपानं प्रगटलं, सज्जनगडाला ते शक्तीच्या रूपानं प्रगटलं, आणि पैठणला ते शांतीच्या रूपानं प्रगटलं. तसं पंढरपूरला ते प्रेमाच्या रूपानं, भक्तीच्या रूपानं प्रगटलं. तेव्हा पंढरपूरला प्रेमाच्या, भक्तीच्या रूपानं जे ब्रह्म प्रगटलं, त्या ब्रह्माचं नाव आहे संत नामदेव महाराज. आणि आज आपण त्यांचं चरित्र कार्य पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की या तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांनी एक अभंग लिहिला, की ज्या अभंगामध्ये वारकरी संप्रदाय, भागवत धर्म यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे याचं वर्णन त्यांनी केलंय. छोटेखानीचा अभंग आहे, पण फार यथार्थ असा अभंग तो आहे. तर त्यामध्ये माऊलींनी हा जो वारकरी संप्रदाय त्याचा पाया रचला, तो ज्या संतांनी भारतभर त्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि या वारकरी संप्रदायाला एक विराट वैभव प्राप्त करून दिलं, असे आदिपुरुष किंवा आपले मराठी माणसांचे, वैष्णवांचे कुलपुरुष म्हणजे नामदेव महाराज. तर अशा नामदेव महाराजांनी आपल्या 80 वर्ष वयामध्ये जवळजवळ 50 वर्ष तर ते महाराष्ट्र सोडूनच होते, पंढरपूर सोडूनच होते, इतकं त्यांनी कार्य केलं. तर अशा प्रकारच्या या नामदेवांना
आपण आता नमन करूया. तो नमनाचा श्लोक असा आहे. भक्तरत्नम संतवर्यम भक्ती मार्ग प्रबोधकम विठ्ठलांध्री रतम वंदे नामदेवम पुनः पुन्हा. तर नामदेवांचा एक बाणा होता. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जग. तेव्हा कीर्तनाच्या रंगामध्ये नाचणारा, कीर्तनाच्या रंगामध्ये देहभान विसरणारा, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा, प्रत्यक्ष पांडुरंगालाही नाचवायला लावणारा अशा प्रकारचा हा संत. यानं खूप मोठं कार्य केले की त्यामुळे ते नमनाला पात्र आहे. त्यांनी काय काम केलं? पहिला शब्द असा वर्णन केला की ते भक्तरत्न आहेत, म्हणजे ते भक्तांचे शिरोमणी आहेत, भक्तरत्नम. नंतर दुसरा शब्द त्यांनी वापरलाय संतवर्यम, म्हणजे संतांचे ते मुकुटमणी आहेत. आणि त्यांनी प्रबोधनाचं काम केले भक्तीच्या मार्गातून, म्हणजे भक्तीच्या सहाय्याने समाज जागृती घडवून आणली, भक्तीच्या द्वारे लोकांना मोक्ष मिळवून दिला, अशा प्रकारचं कार्य करणारे. आणि जे कशामध्ये रत असायचे, रममाण असायचे, विठ्ठलांध्री म्हणजे पांडुरंगाच्या चरणकमलाशी, म्हणजे त्यांच्याशी ते भक्तीने रमले असे, रत झाले. अगदी विसरलं सगळं, आपण कशा करता आलो काय सगळं, त्यांचं लग्न वगैरे सगळं झालं पण ते सगळं विसरले. ते केवळ विठ्ठल एक विठ्ठल, वास त्याची भक्ती करायची याच्यात. आणि म्हणून असे जे नामदेव महाराज आहेत त्यांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. अर्थात या श्लोकाच्या बद्दल थोडासा खुलासा करायचा झाला तर आपल्या पुण्याला टिळक लोकमान्य टिळकांच्या नावाने एक आयुर्वेद कॉलेज आहे. या कॉलेजामध्ये एके वेळी अनंत दामोदर आठवले या नावाचे प्राचार्य होते की जे पुढे स्वामी वरदानंद भारती झाले. अध्यात्मातले खूप मोठं नाव आहे. तर एकदा ते 2000 सालामध्ये पंढरपूरला गेले होते आणि त्या वर्षी नामदेवांची 650वी पुण्यतिथी होती. वाना उत्पादनांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी प्रथम चोखोबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. नंतर मग नामदेव पायरीवर आले, नामदेवांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तर त्यावेळेला वाना उत्पादनांनी त्यांना सांगितलं, स्वामीजी आद्य शंकराचार्य पंढरपूरला येऊन गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यांनी. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर तो राजस सुकुमार म्हणा, मदनाचा पुतळा म्हणा असा पाहिल्याबरोबर त्यांनी पांडुरंग अष्टकम लिहिलं. तर तुम्ही असं नामदेवांच्यावर काहीतरी लिहा ना. तेव्हा त्यांनी 8 श्लोक असणारं नामदेव अष्टक लिहिलं. त्यातला एक श्लोक तुमच्या पुढे आता मी सादर केला. नामदेवांच्या वडिलांचं नाव दामा शेट्टी असं होतं. नामदेवांच्या आईचं नाव गोनाई असं होतं. आणि यांचं मूळ गाव जे आहे ते या परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली नावाचं शहर आहे, तिथून 16 किलोमीटर अंतरावर नरसी बामणी हे त्यांचं गाव. आज त्याला नरसी नामदेव असं नाव मिळालेलं आहे. त्यांचं रेळेकर हे आडनाव होतं. अर्थात नामदेवांच्या घरामध्ये अगदी त्यांचे 8वे पूर्वज यदुशेठ, तर त्या काळापासून ही विठ्ठल भक्तीची परंपरा, एकादशीचं व्रत म्हणा, पंढरीची वारी म्हणा, हे चालू होतं. अर्थात काय झालं पुढे, दामा शेट्टी यांनी ते नरसी नामदेव किंवा नरसी बामणी हे गाव सोडलं आणि ते थेट पंढरपूरला स्थायिक झाले. आणि पंढरपूरला ते मग कायमचेच राहिले. आज आपल्याला माहिती जवळजवळ 14वी 15वी पिढी आज पंढरपूरला नामदेवांची आहे. आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळच या ठिकाणी हे लोक राहतात. केशराज मंदिर असं त्यांच्या घराचं नाव आहे. त्यानंतर मग हे पंढरपूरला आल्यानंतर मग मुळातलीच विठ्ठल भक्ती होती, त्याला आणखीनच पाझर फुटला. आणखीन ते रोज पांडुरंगाच्या मंदिरात जायचे. विशेषतः दामा शेट्टीने तर 1258च्या सुमारास ते पंढरपूरला आले आणि दररोज त्यांनी कितीतरी वर्ष देवाला नैवेद्य दाखवावा आणि तो घरी प्रसाद म्हणून सगळ्यांनी खावा. तर अशा प्रकारच्या या गोणाईला मात्र खंत होती. सगळं काही व्यवस्थित झालं, पण आपल्याला मुलगी पण आहे आऊताई, पण आपल्याला मुलगा नाही. आणि म्हणून तिने पांडुरंगाला नवस केला, मला पुत्रप्राप्ती हवी आहे. आणि खूप नामस्मरण केलं. या नामस्मरणाचा प्रसाद म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी
शके 1192 मध्ये म्हणजे इसवी सन 1270 मध्ये त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. नामस्मरणाचा प्रसाद म्हणून त्याचं नाव नामदेव असं ठेवलं. याचं वर्णन जनाबाईनं या अभंगात केलेलं आहे. त्या असं म्हणतात, गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला, शुद्ध देखोनी या भाव पोटी आले नामदेव, दामा शेटी हरुषला म्हणजे आनंदित झाला, दासी जनीस आनंदला. नामदेव महाराज हे शिंपी समाजातले होते. कपडे शिवणं, कपडे विकणं हा त्यांचा उपजीविकेचा मार्ग होता. अर्थात नामदेवांच्या संदर्भामध्ये त्यांच्या वय 5-6 असताना एक घटना सांगितली जाते की त्यांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला. तर तो थोडक्यात सांगतो कारण तो आपल्याला माहिती आहे. तर नामदेवांचे वडील दररोज नैवेद्य दाखवायचे, पण त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं म्हणून ही जबाबदारी नामदेवांच्यावर आली. गोणाईनं नैवेद्याचं ताट करून दिलं. नामदेवाला सांगितलं तू रावळात जा आणि देवाला नैवेद्य दाखव. नामदेव महाराज गेले, देवाला नैवेद्य दाखवला आणि हात जोडून त्याच्या समोर उभे राहिले आणि त्याला विनंती करू लागले की तू या नैवेद्याचा स्वीकार कर. पण पांडुरंगाकडून ते प्रतिसाद मिळेल ना. मग नामदेवांनी म्हणावं, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसी काय. अरे तू नुसताच माझ्याकडे पाहत राहिला, मी तुला विनवण्या करतोय, तू हा नैवेद्य स्वीकार कर. अरे माझे वडील गेल्या 12-13 वर्षापासून येत आहेत, तुला नैवेद्य दाखवतात, त्यांच्या हातून तू नैवेद्य खातो, माझ्या हातून का बरं नाही. मी काय तुझा असा बांधरा घडला, मी काय तुझं असं घोडं मारलं, तरीही देवाकडून प्रतिसाद नाही. मग नामदेवने अजून आजीजी त्या स्वरात म्हटलं, देवा जर असंच ताट घेऊन मी परत घरी गेलो तर आई मला रागो भरे, मला जेवायला घालणार नाही, उपाशी ठेवील देवा, आणि वडिलांना सांगितल्यानंतर कदाचित मारही बसेल. असं नको नाही, माझ्या हातचा नैवेद्य हा स्वीकार ना, ग्रहण कर ना. तर तरीही प्रतिसाद नाही. मग मात्र नामदेवाने एक असा काही पवित्रा घेतला की देवाला त्यांनी दमच दिला आणि सांगितलं की जर का तू आता नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्या पायाशी मी माझा कपाळ मोक्ष करेल, डोकं फोडून घेईल. आणि तसा पवित्रा घेतला लगेच. आणि मग मात्र पांडुरंग प्रगट झाले आणि त्यांच्या हातून, नामदेवांच्या हातून तो नैवेद्य ग्रहण केला. ज्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, या डोळ्यांनी मी पाहिला रे देव जेवला रे देव जेवला, कमरेवरचा काढून हात कालविला तो दूध भात, मोडी मुरडीचा कानोला देव जेवला रे देव जेवला, ओरपली ग त्याने खीर तोंडी लाविली कोशिंबीर, फुरका आमटीचा मारला देव जेवला रे देव जेवला. अशा प्रकारचं वर्णन त्याचं केलं. अर्थात ही घटना सगळ्या पंढरपूरमध्ये पसरली. पंढरपूरच्या लोकांना खूप आनंद झाला आणि नामदेवांच्या बद्दल आदर वाढला, नामदेवांचं कौतुक केलं. इकडे आई वाट पाहत होती, अजून कसं आहे ना, अजून कसं आहे ना. बराच वेळ झाला हा बाबा जाऊन बसलाय, कदाचित नैवेद्य दाखवलं असेल, खेळत असेल, उधळत असेल, मग कदाचित भूक लागली असेल, नैवेद्य ताटावर त्यांनीच ताव मारला असेल, हा तरी कामताट घेऊन येईलच आणि तेवढ्यात हजर नाही महाराज तिथे. आणि मग आईच्या मनातले भाव थोडेसे नामदेवांना समजले. ते म्हणजे आई अगं तुला काय वाटलं, आणि मग सगळा तो प्रसंग सांगितला नामदेव. आणि मग सांगितलं की तुला खोटं वाटत असेल ना, चल माझ्यावर. अजूनही पांडुरंगाच्या तोंडाला खरकट असेल. अर्थात तिलाही पण आनंद झाला. दुसऱ्या दिवशी वडील आले, त्यांनाही सांगितलं, त्यांनाही पण आनंद झाला. त्यांनी खूप नामदेवांचं कौतुक केलं आणि भगवंताचे आभार मानले. अर्थात त्याच्यानंतर मग जेव्हा नामदेवांचे वडील नैवेद्य दाखवायला गेले, नैवेद्य दाखवला, हात जोडले आणि डोळे मिटून उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. देवा अरे मी तुला गेल्या 12-13 वर्षापासून नैवेद्य दाखवतोय, तू खाल्ला नाहीस, मी तुला खाऊ घातला नाही, पण माझ्या या 5-6 वर्षाच्या पोराने मात्र तुला हा नैवेद्य खाऊ घातला. त्याचं वर्णन केले, 12 वर्षे तुझे उपवासी मारिले, आज जेविले नामदेवी. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केले. तर अशा प्रकारचे नामदेव महाराज हे असे विठ्ठल भक्तीमध्ये रंगतच चालले. आणि काय झालं की पुढे थोडेसे ही मंडळी थकली, नामदेवांचे आईवडील थोकले जरा, आणि त्यांना वाटायला लागलं कारण याचा बराचसा वेळ मंदिरातच जायचा, काय नाही देवाचं दर्शन घ्यायचं, अभंग रचायचे, अभंग म्हणायचे, कीर्तन करायचे, अशा प्रकारे त्यांचा वेळ जायचा. नामस्मरण ते खूप करायचे. अर्थात नामदेवांच्या घरामध्ये 14 लोक होते बघा. आणि विशेष म्हणजे हे 14 पांडुरंगाचे भक्त होते. हे 14 कोण कोण होते तर त्याच्यामध्ये नामदेवांचे आई वडील,
त्यानंतर नामदेव महाराज आणि त्यांची बायको राजाई. त्यानंतर नामदेवांना 4 मुलं होती, नारा, विठा, गोंदा, महादा. नंतर त्यांच्या बायका 4, लाडाई, गोडाई, येसाई आणि साखराई. नामदेवांना एक मुलगी होती लिंबाई, हे तिचं नाव. आणि नामदेवांच्या घरी दासी म्हणून जनाबाई काम करायच्या. असे 14 लोकांचं कुटुंब होतं. आणि मी सांगितलं की 14चे 14 पांडुरंगाचे भक्त होते. त्याचं वर्णन केले, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. अर्थात अशा घरच्या लोकांना नामदेवाचा हा परमार्थ काही आवडत नव्हता. याचं कारण असं होतं की नामदेवाच्या बरोबरची जी मुलं आहेत ते मुलं आपल्या आई वडिलांना त्यांच्या कामात व्यवसायात मदत करायचे आणि हे मात्र पांडुरंगाच्या भक्तीत रमून जायचे. खूप वेळ जायचा त्यांचा तिथं. आणि म्हणून त्यांना कधी राग यायचा, कधी ते बोलायचे, त्यांना कधी ते थोडंसं धाक दपटश दाखवायचे, असं नको करू. कधी साम दाम दंडभेद आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारे त्यांनी हे सगळं करा. पण गुण काही आहे ना, मग त्यांनी एक युक्ती योजली की ती युक्ती सरस त्या काळात केली जायची. काय काय त्याचं लग्न लावून घ्यायचं. एकदा का लग्नाची बिडी गळ्यात अडकली की पा सुतासारखं स्थळच होईल, मग आपोआप सगळं काही गाडी रुळावली. आणि काय झालं, गोविंद शेठ सदावर्ते यांची मुलगी राजाई नावाची, हिच्याशी नामदेवांचा विवाह लावून देण्यात आला. आणि वाट पाहिली, काही फरक पडला नाही. ये रे माझ्या मागल्या परत सुरू झालं त्या. आणि मग त्यावेळेला नामदेवांच्या आईवडिलांच्या वाट्याला अपेक्षाभंग झाला. पण बरं झालं अपेक्षाभंग झाला, कारण जर अपेक्षाभंग झाला नसता आणि नामदेव संसारात पडले असते तर आपल्याला संत नामदेव म्हणून उपलब्ध झाले नसते. तेव्हा एकदा नामदेव सहज विचारलं लोकांनी की महाराज, तुमच्या हातून पांडुरंगांनी नैवेद्य खाल्ला, हे कसं काय हो? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा. मी या जन्माची आमची भक्ती नाही पांडुरंगाची. जे जे देवाच्या आत्तापर्यंत अवतार झाले आम्ही देवाच्या बरोबर होतो आणि आम्ही देवाची भक्ती देवापासून केलेली आहे. अर्थात जनाबाईचंही तसंच होतं. जनाबाईचं आगमन कसं झालं नामदेवांच्या कुटुंबामध्ये, तर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचे गाव, तिथं दमा आणि कुरुल हे पती पत्नी होते, की जे पांडुरंगाचे भक्त होते, पंढरीची वारी करायचे. एक दिवस ते वारीला आले आणि त्यांनी पांडुरंगापुढे दोघांनी हात जोडले, सांगितलं, देवा अरे आमच्या पोटी काहीही मूलबाळ नाही, तू आम्हाला काहीतरी मूलबाळ देव. आणि मग देवाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुमच्या पुढे एक मुलगी जन्माला येईल आणि ती तुमचंच काय सगळ्या लोकांचा उद्धार करेल, तुमचं नाव रोशन करेल. तर तुम्ही काय करा की ती 5 वर्षाची झाली ना की तिला या पंढरपूरला दामाशेटीच्या घरी म्हणजे नामदेवांच्या घरी आणून सोडा. आणि त्या पद्धतीने हे सगळं घडून आलं आणि अशा रीतीनं जनाबाईंचं नामदेवांच्या कुटुंबामध्ये आगमन झालं. या जनाबाई सुद्धा एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये आपण संगत आणि पंगत ही नेहमी विचारपूर्वकच करा. कोणाच्याही संगतीला आणि कोणाच्याही पंक्तीला बसू नये. आपला परमार्थ जो काही आहे तो बिघडतो. तेव्हा या नामदेवांच्या संगतीनं त्या जनाबाईला सुद्धा विठ्ठल भक्तीचं लढा लागला. त्या विठ्ठलाची भक्ती करू लागल्या. जनाबाईनं नामदेवांच्या घरी अनेक कामं केली. स्वतःला जनाबाई नामयाची दासी असं म्हणायच्या. मग घर झाड, अंगण झाड, केर भरून टाक, सडा कर, सारवण कर, स्वयंपाक कर, जात दळायचं आणि पीठ जातर पीठ दळायचं, ही सगळी कामं केली. आणि जनाबाई अशा काही भक्तीनं इतका म्हणजे जशी नामदेवाची 52 कशी सोन्यासारखी भक्ती होती ना, कुठं खोटच नव्हती. आणि तसंच जनाबाईंचं पण झालं. आणि त्यामुळे नामदेवांच्या बाबतीत जे काही घडलं, नामदेवाशी देव बोलायचे, त्याच्या हातचं खायचे, तसंच जनाबाईंच्यावर सुद्धा देवाने असंच केलं. तिची वेणी फणी काय कर, तिला नाऊ माकू काय घाल, अशा प्रमाणे हे सगळं त्यांनी करावं. आंघोळ घालायची तिला, कारण जनाबाईंनी स्वतः सांगावं. काय सांगावं, जनी सांगे लोका नाहू घाली माझा सखा. पांडुरंग मला आंघोळ सुद्धा घालतो असं तो त्यांना म्हणायचे लोक, जनाबाई सांगायच्या. अर्थात एकदा काय झालं, त्या आंघोळीला बसल्या, पाणी खूप कडक होतं आणि विसरण्याला पाणीच नव्हतं. आता काय करावं, पांडुरंगाला लगेच ते कळलं, कारण त्यांचं भक्ताचं आणि देवाचं नेटवर्क फार उत्तम असतं. लाईन कधी व्यस्त नसतात, त्या आपल्या असतात सगळ्या व्यस्त. पण त्यावेळेला या ठिकाणी असं जेव्हा घडलं तेव्हा देवानी ते विष्णूचं पाणी आणून दिलं का आणि मग तिची आंघोळ झाली. त्याचं वर्णन करताना असं तिने म्हटलंय
की जनी बैसली नाण्याला पाणी नाही विसाण्याला, म्हणजे ते आणून दिलं मला. म्हणजे इतकं काम पांडुरंगानं जनाबाईच्यासाठी केलं. का? जनाबाईची भक्ती अशीच 52 कशी सोन्यासारखी होती. तर अशा रीतीनं असं व्हायचं की जनाबाई झाडून घ्यायच्या, केर गोळा करायच्या आणि तो केर भरून टाकायला काहीतरी घरात आणायला जायच्या. तेवढ्यात पांडुरंगाने तो केर उकिरड्यावर नेऊन टाकावा. झाडलोट करी जणी केर भरी चक्रपाणी, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या जनाबाई ह्या सुद्धा पांडुरंगाच्या भक्त होत्या. तेव्हा नामदेवांनी त्या उत्तर दिलं त्या प्रश्नाला की आम्ही देवाची भक्ती आजवर करत नाही, जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या देवळ्या वेळेला आम्ही देवाच्या बरोबर होतो, आम्ही देवाची भक्ती केली. तेव्हा आपल्याला दोघांचे पण पूर्व अवतार पाहिजे, नामदेवांचे पण आणि जनाबाईंचे पण. पाहता तर सत्ययुगामध्ये नामदेव महाराज भक्त प्रल्हाद होते, तर या पद्मिनी दासी होत्या जनाबाई. त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज अंगद होते, तर जनाबाई या मंथरा दासी होत्या. द्वापार युगामध्ये नामदेव महाराज उद्धव होते, तर या जनाबाई कुब्जा होत्या. आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज आणि जनाबाई. आणि नामदेवांनी पुढचा अवतार घेतला देहूला, तो तुकारामाचा. कारण वारकरी संप्रदायामध्ये अशी एक मान्यता आहे की एकनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वरांचे अवतार, ज्ञानाचा एका. कबीराचा शेखा, कबीर महाराजांचे अवतार म्हणजे श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद महाराज आणि नामयाचा तुका. आता नामदेवांच्या या घरच्या लोकांनी त्याच्या परमार्थाबद्दल थोडासा राग व्यक्त करावा, बोलावं. का? आता त्यांचं म्हणणं पण रास्त होतं. आपल्याला माहिती का, आपल्याकडे जेव्हा पालखी येतात तेव्हा वेगवेगळ्या शाळेतून लहान पोरांना कोणाला ज्ञानेश्वर कर, कोणाला जनाबाई कर, आणि ह्या आईबापांना सुद्धा फार कौतुक वाटतं. फोटो बिटो काय करतील काय सगळं विचारू नका. पण मला खरं सांगा, तुम्ही जर एखाद्या त्यातून खरंच जनाबाई खरंच ज्ञानेश्वर झाला तर या आईबापांना परवडणार आहे काय? सांगा ना मला तुम्ही. तेव्हा तसंच आहे, नामदेवच्या आईवडिलांचे वाटत होतं ना यांनी आता देवळात जास्त वेळ घालू नये, कारण नामदेवचे वडील थकलेले होते. आता हा व्यवसाय त्यांच्याच्यानं होत नव्हता. तर गोणाईनं काय व्यक्त करावी नामदेवशी राग, तर तिने पांडुरंगालाच जबाबदार दिला. आता पाहिलं का ह्या गोणाबाईने पुत्र व्हावा म्हणून नवस हे तिनेच केला, आणि त्या पुत्र झाला, देवाने त्याच्यावर कृपा केली, आणि आता म्हणते देवा हा मुलगा तुझ्या नादी तू लावला, याचं कारण आमचं प्रपंचामध्ये आमची फार हाल व्हायला लागली, ओढाताण व्हायला लागली. काय नाही, तू जबाबदार याला आहे. म्हणजे पाहिलं का जीव कसा असतो बघा. आणि त्या म्हणायच्या, गोणाई म्हणायच्या, अरे विठ्या कारे वेडे केले बाळ माझे. आणि मग त्या म्हणायच्या, देवा मला माहिती तू कसा आहे. हरी तू कुणाचे बरवे केले माझे मज कळाले. जो तुझ्या नादी लागतो ना त्याच्या संसाराचं तू वाटोळच केले मला माहिती. म्हणजे या गोणाने सुद्धा पांडुरंगाला जबाबदार झाला. दामशिटी तर म्हणायचे, कुटुंब चालविणे तुझं वृद्धपणा आले मज, दामा म्हणे नामयासी किती शिकवावे तुला किती समजून सांगावं, तू ऐकतच नाहीस. मी आता थकलोय, माझ्याने आता हे होत नाही, रेटत नाही हा कारभार. नामदेवाच्या बायकोनी सुद्धा त्याच्यात भर टाकावी, राजाईला. ती म्हणायची आपल्या नवऱ्याला, काय म्हणायची माहिती उद्देशून बघा. आता भोळी सासू गोणाबाई, म्हणजे माझी सासू खरंच भोळी आहे, पण तिच्या पोटी पांढरा स्फटिक व्याले पाहिजे, हा पांढरा स्फटिक जन्माला आलाय म्हणे, नवऱ्याला म्हणायची. म्हणजे तेव्हापासून ही सवय झाली. तर या ठिकाणी अजून सुद्धा या राजाई अजून काय म्हणायचं माहिती का, तर ती राजाई रखुमाईलाच याचा जाब विचारायची. रखुमाईला म्हणायची ती, अगं रखुमाई सांग तुझ्या भ्रताराला, भ्रतारा म्हणजे पतीला नवऱ्याला, अगं रखुमाई सांग तुझ्या भ्रताराला, तुझ्या भ्रतराने माझा नामा वेडा केला. अशा दिवस दिवस तो त्या रावळात निर्लज्जासारखा नाचत राहतो, ही तर काही लक्ष देत नाही, काही नाही काही नाही. म्हणजे अशा प्रकारे नामदेवांच्या परमार्थाबद्दल घरामध्ये अशी प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती. नामदेवांच्या चरित्रामध्ये हा एक गणोबाचा प्रसंग सांगितला जातो, थोडक्यात सांगतो. तर नामदेवांचे वडील बाजारात जायचे, कपडे विकायचे, आणि त्याच्यावर त्यांचा चरित्र असं चालायचं. तर हे असं बोलल्यानंतर नामदेवांच्या मनात एकदा विचार आला की खरंच आता हे आपले आई वडील तर थकलेत, आणि त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे, मग आपण काय करावं. एकदा त्यांनी वडिलांना सांगितलं की पुढच्या बाजाराला मी जाईल, आता तुम्ही काही येऊ नका. त्यांना फार आनंद झाला, आणि मग नामदेव ते कपड्याचं गाठोडं घेऊन बाजारात गेले, दुकान थाटलं आणि वाट पाहत बसले. अर्थात काय झालं त्यावेळेला,
एक गणोबा नावाचा तिथला एक गृहस्थ होता, मोठा वल्ली होता, विचित्र होता. त्याला कपडे घ्यायचेच होते. तो 2-4 बाजारापासून येत असला पाहिजे तिथं. वडील पाहायचे, नामाशेठी आहे त्याचे वडील आहेत, मग आपली डाळ काय तिथे शिजणार नाही. मग परत त्या दिवशी तो आला आणि मग मात्र त्याच्या मनाला फार अंधार, का नामदेव महाराज आता आपली डाळ चांगली शिजत. आणि मग त्यांनी खूप कपडे खरेदी केले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे बाबा, माझ्याजवळ आता काही पैसे नाहीत, पण एक गोष्ट मी तुझ्याकडे गहाण ठेवतो. जसं आपल्याला लोन वगैरे काही करायचं असेल तर घराची जागा म्हणा, फ्लॅट म्हणा किंवा सोनं म्हणा, हे तारण ठेवावं लागतं. तर तसं घडलं. आणि मग काय झालं, त्यांनी सांगितलं, काय केलं, हातात एक गोल दगड आणला त्यांनी आणि तो नामदेव सांगितला, ही ही वस्तू तुझ्याकडे गाड. नामदेव घेतला ना. म्हणजे भोळेपणा पहा कसा असतो. भोळेपणा का देवाला, हा भोळापणा म्हणजे बावळटपणा नाही बरं का, स्वभावच तसा होता. तर अशा रीतीनं जेव्हा माणसाला मूल्य कळू लागतं तेव्हा तो माणूस झाला समजायचा. लहान पोराला काही कळत नाही, 5ची नोट, 10ची नोट, 100ची नोट. त्याला 100ची नोट म्हणून 2 रुपयाची नोट दिली तरी त्याला 100ची नोट आहे, त्याला मूल्य कळत नाही. पण एकदा कळायला लागलं की तो सुनावतो पण चांगला. तर अशा रीतीनं ज्ञानेश्वरांची सगळी प्रतिभा त्या 4-5 वर्षाच्या काढण्याच्या मनामध्ये येते, त्यावेळेला हृदयामध्ये येते. तर त्यावेळेला काय घडलं, तर त्याने तो दिला दगड गहाण म्हणून. नामदेवनी तो आणला. वाट पास होती, आता आज काय झालं काय बाजारात. तर ते गाठोडं बरंचसं कमी झालेलं दिसलं. नामदेवांच्या आईवडिलांना आनंद, आणि त्यांनी सांगितलं, बाबा आज खूप माझा कपडा गेला. तो गणोबा नावाचा आला होता मनुष्य, त्यांनी आला. त्यांच्या डोक्यात लगेच ते टिकटिक वाजली आणि चहा आपण 2-4 बाजार पाहिलं बरं का, तो आपल्याला यायचा, पाहायचा, माघारी फिरायचा. आणि मग बर म्हणे, हा मग काय झालं. अहो बाबा, तो इतका प्रामाणिक आहे ना. काय रे प्रामाणिकपणे करते. अहो तो म्हटलं की माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, पण त्यांनी मला एक किमती वस्तू मला माझ्याकडे तारण ठेवली, गहाण ठेवली. काय दाखव बरं. मग त्यांनी तो हातात दगड दिला. दामाशिकीन कपाळ हात लावून दिला. अरे नाम्या, तू किती रे बोळा. आणि मग त्यांनी काय केलं, तो दगड हातात घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर फेकून दिला. तो दगड घराच्या बाहेर पडला, लगेच सोन्याचा आला. तिकडे पोरं गल्लीत खेळत होती, सोन्याचा दगड, सोन्याचा दगड. जे काही सगळ्या गावात बातमी झाली आणि गणोबांना ती कळली. लगेच धावत आहे, हे पहा, मी तुमच्या मुलाकडून कपडे नेले होते आणि त्याला सांगितलं होतं की मी पैसे आणून देईल, तर ते आता आलेत माझ्याकडे, हे द्या आणि माझी गहाण ठेवलेली वस्तू द्या परत. म्हणजे कसं बंदी होतं बाहेर. आता तो सोन्याचा दगड, ते कुटुंबच प्रामाणिक होतं आणि त्यांनी तो सोन्याचा दगड दिला ना त्याला. हे महाराज आले घरी, सोन्याचा दगड घेऊन देवारात ठेवला, हळदी कुंकू वाहिलं, नमस्कार केला भगवंताला, उदबत्ती वगैरे ओवाळली, डोळे मिटले आणि डोळे उघडल्यानंतर पाहतो तर पूर्व तो दगड झाला, कपाळाला हात लावून बसला. तर अशा प्रकारचा गणोबाचा प्रसंग सांगितला. त्यानंतर आपल्याला माहिती की आळंदीहून ही चारी पण भावंड माऊली वगैरे हे पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी आले होते. शुद्धीपत्र त्यांनी मिळवलं, रेड्याच्या तोंडून वेद वदवले, नंतर ते निवाशाला आले आणि त्यांनी तिथे गीतेवर भाष्य केलं. आपण ज्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो. ज्ञानेश्वरांची कीर्ती सर्वत्र त्याच्यामुळे पसरली. आणि मग त्यांनी ठरवलं की आपलं आराध्य दैवत, कुलदैवत रुक्मिणी पांडुरंग आहेत पंढरपूरची, आपण त्यांच्या दर्शनाला जायचं. आणि म्हणून ही चारही भावंड पंढरपूरला आली. रावळात दर्शन घेतलं भगवंताचं, रुक्मिणीचं. आणि त्यानंतर तिथे कीर्तन चालू होतं नामदेवांचं. बसले कीर्तन ऐकायला. थोड्या वेळात ते कीर्तन संपलं. आता नामदेवाला पण ही कीर्ती माहिती होती या भावंडांची. त्यानंतर या भावंडाला पण नामदेवांची कीर्ती माहिती होती. आणि मग कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर आपल्याला माहिती की कीर्तन करायचे लोक पाय पडतात. तर असे अनेक लोक पाय पडले. नंतर मग लोकांचं पाय पडणं झाल्यानंतर हे सगळे भावंड पाय पडले. तर आपल्याला माहिती आपण घरामध्ये एक नियम पाळतो की आपण आपल्या वयानं लहान असणाऱ्या माणसाचे पाय नाही पडत, कधी मोठ्या माणसाचे पाय पडतो. पण वारकरी संप्रदायामध्ये अशी रीत नाहीये. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, ते एकमेकांचे पाय पडतात. कारण ते दुसऱ्याच्या अंतकाळात ईश्वरच समजतात, म्हणून ते त्या ईश्वराचे पाय पडतात. वयाचं वगैरे तिथे काय नाही. तर त्या मुक्ताबाईला हे खटकलं. आता ही सगळी भावंड म्हणजे आपल्याला माहिती की निवृत्तीनाथ म्हणजे शंकराचे अवतार होते, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विष्णूचे अवतार होते, त्यानंतर सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार होते, मुक्ताबाई या आदिमाया आदिशक्ती होत्या. म्हणजे नामदेवाला काहीतरी अहंकार झाला होता हे जनाबाईंनी ओळखलं. आणि आपला हा परमार्थातला बंधू आहे. आपल्याला माहिती की अहंकार हा कुठेही चांगला नसतो.
व्यवहारात सुद्धा अहंकार चांगला नसतो आणि परमार्थात तर बिलकुलच नाही. अहंकार जर झाला तर समजायचं आपला परमार्थ सगळा नाशला. मग त्यांनी एक युक्ती केली. अर्थात काय होतं बरं का, की पांडुरंगाला सुद्धा नामदेवचं हे आवडत नव्हतं. तर त्याला अहंकार कशाचा झाला? अहंकार दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणायचं स्थूल अहंकार. हा स्थूल अहंकार कशाचा होतो? रूपाचा, बळाचा, धनाचा, सत्तेचा, आपल्याला चांगलं आरोग्य, अशा प्रकारचं स्थूल अहंकार त्याला म्हणतात. स्थूल अहंकार काळाच्या ओघात संपून जातो, काही राहत नाही. पण एक अहंकार वेगळा असतो, त्याला सूक्ष्म अहंकार असं म्हटलं जातं. नामदेवांना तो सूक्ष्म अहंकार झाला होता. तो अहंकार कोणता होता? की नामदेव महाराज हे सगुण भक्तीमध्ये अडकलेले होते. आपल्याला माहिती देव हा निर्गुण निराकार आहे. आपली सुद्धा अशीच परिस्थिती बरं का, आपण सगुण भक्तीतच अडकलेलो आहोत. आपल्याला त्या तत्वाकडे जायचंय अजून. तेव्हा नामदेव महाराज हे सगुण भक्तीतच अडकलेले होते. काय नाही, त्यांचं एक सूत्र होतं, विठ्ठल एक विठ्ठल, विठ्ठल दोन्ही पांडुरंग आणि विठ्ठल ते पंढरपूर. देव असेल तर तो पंढरपूरलाच, त्याचं नाव विठ्ठलच आणि त्याची पूजा हीच देवपूजा. सगुण भक्तीमध्ये अडकायचं नसतं. निर्गुण निराकार अशा परमेश्वराच्या रूपाकडे जाणं गरजेचं आहे. ते अवघड आहे पण अशक्य नाही. नामदेवाच्या बाबतीत तो प्रकार घडला. ईश्वर हा सर्वत्र आहे. म्हणजे नामदेवचं असं होतं की पंढरीचा विठ्ठल हाच एकमेव देव, त्याची पूजा हीच एकमेव देवपूजा आणि त्याची भक्ती हीच एकमेव देवभक्ती. बस. वास्तविक परमेश्वर आपल्याला माहिती, तो चराचरात व्यापला आहे, सर्वत्र आहे, सदा आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तेव्हा अशा प्रकारचा सूक्ष्म अहंकार अजून एक कशात झाला होता? की आपल्याशी देव बोलतो, आपल्या हातून देव नैवेद्य किंवा अन्न खातो, जेवण जेवतो, याचा अहंकार झाला होता. आणि सूक्ष्म अहंकार जो असतो ना, तो गुरु कृपेशिवाय जात नाही. म्हणून पांडुरंगाने एक योजना आखली होती आणि ती या संतांच्या जवळ, त्यांचं नेटवर्क फार चांगलं असतं ना देवाचं भक्ताचं, ती त्यांचा व्हॉट्सअपवर पाठवली या सगळ्या मंडळांची. आणि मग एक सभा भरली. त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सगळी संत मंडळी आहे आणि मुक्ताईला ते मानत होतच, कारण मुक्ताईने त्याचं वर्णन केले नामदेवाच्या अहंकारी स्वभावाचं. ते वर्णन करतात त्या काय म्हणतात माहिती का? मुक्ताई असं म्हणतात, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, काय हा अहंकार गेला नाही, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळे डोळे काबा झाले, कल्पतरू तळवटी, इच्छिते ते गोष्टी अद्यापी नरोटी राहिली का, घरी काम देणू ताक मागू जाणे, ऐसा द्वाड आहे जगा माझी. म्हणजे मुक्ताबाईंनी त्याला द्वाड म्हणून त्याची गणना केली. म्हणजे अशा तरी इतका देवाचा सहवास असून सुद्धा अहंकार कसा राहिला? देवाच्या सहवासामध्ये सगळे दुर्गुण जायला पाहिजे ना. नामदेवचे ते गेले नव्हते, हा सूक्ष्म अहंकार नामदेवाला झालेलाच होता ना. तर अशा पद्धतीनं शेवटी या संत मंडळींनी काय केलं? मुक्ताबाई म्हटल्या, गोरोबा काका, तुम्ही कुंभार आहात, तुम्हाला कच्चं मडकं पक्क मडकं कळतं, तर आमच्यात एकदा चाचपणी करा कोण कच्चं मडकं आहे. आणि गोरोबाच्या हातात थापटणं होतच. सगळ्या संतांची डोक्यात मारलं, कोणी हुकी चूक नाही. पण याच्या जवळ आल्यानंतर हे लगेच चवताळलंच, त्यांनी मारलंच. असं कसं काय मला मारतं, असं काय मला, असं इतकं काही चवताळलं, इतकं काही त्यांनी राग व्यक्त केला, संताप व्यक्त केला, चिडला इतका. मुक्ताबाई आणि गोरोबा काका दोघांनी एकाच वेळेस सांगितलं, हे पाय हेच ते कच्चं मडकं झालं. तसं इन्सल्ट झालं. सगळ्याच्या देखील आपल्याला कच्चं मडकं म्हटले, मला कच्चं मडकं, देव माझ्या हातून जेवतोय, देव माझ्याशी बोलतोय, मला कच्चं मडकं. गेला तंतन तंतन करीत चावळ्यात आणि देवाला सांगितलं. खूप चिडलेला होता, खूप संतापलेला होता. देवाने सगळं ऐकून घेतलं, कारण चिडलेला जेव्हा मनुष्य असतो ना तेव्हा त्याचं सगळं ऐकून घ्यायचं असतं, त्याचा उपदेश करायचा नसतो, काही त्याचा उपयोग होत नाही. आणि मग जेव्हा तो शांत झाला तेव्हा विचारलं, नाम्या अरे काय झालं रे? आणि मला तेव्हा ते कच्चं मडकं म्हणलं. आणि मग बरोबर आहे ते, हा तू सामील झाला काय काय त्यांना, तुला मान्य आहे काय कच्चं मडकं? आणि मग त्यांनी समजून सांगितलं, अरे या ठिकाणी तुझा परमार्थ व्यवस्थित व्हावा हाच त्यांचा हेतू आहे. तुला या ठिकाणी तुझा कुठं काही तुझ्यावर टीका करावी असं काही त्यांच्या मनात नाही. तू सुधारास, तुझा परमार्थ वाया जाऊ नये म्हणून पोट तिडकीने हे सगळं झालेलं आहे. तेव्हा तू आता काय त्यांच्याकडे जा, त्यांची माफी माग आणि माऊली सांगतील तसं
पुढचं तू पाऊल टाक. आणि मग नामदेव महाराज आले. असं पांडुरंगाने सांगितलं म्हणल्यावर काय तर काय झालं, त्यांनी माफी वगैरे मागितली, क्षमा मागितली, पाया पडले आणि मग माऊलींच्या जवळ गेले. तेव्हा माऊलींनी सांगितलं, नामदेवा तुम्ही आता औंढ्याला जायचं, तिथे नागनाथाचं मंदिर आहे, तर तिथे जाऊन तुम्ही जा, तिथे एक मनुष्य असेल आणि तो मनुष्य पुढे तुम्हाला मार्गदर्शन करेल. असं म्हणून नामदेव मजल दरमज करीत औंढ्याला आले. गाभाऱ्यात गेले. त्या नागनाथाच्या गाभाऱ्यामध्ये भिंतीला पाठ टेकवलेले म्हातारे ग्रस्त होते, वय झाले, थोडस आजारी असं काही थोडस वाटत होतं, आणि त्यांनी त्यांचे पाय पिंडीवर ठेवलेले. ते पाहिल्यावर सटकली ना. माऊलीने आपल्या याच्याकडे पाठवले, हा गुरु ज्या देवाच्या पिंडीवर पाय ठेवतो तू गुरु, आपण त्याच्यावर देवाच्या पिंडीवर मस्तक ठेवतो. तेव्हा अहो हे काय चाललंय म्हणे तुमचं. काय रे बाबा काय झालं. असं कर तू बरं का, मला काही मी थकलोय, मला फार माझं अशक्त मी आहे, मला काही जमत नाही, तर तू तू काय कर, हे माझे पाय उचलून जरा दुसरीकडे ठेव. आणि 2-4 वेळा असा प्रयत्न झाला. जेव्हा जेव्हा ते पाय उचलून ठेवायचे तेव्हा तिथं पिंड निर्माण व्हायचे. आणि मग नामदेवांच्या लक्षात आलं हा मामला काही और आहे. आणि मग आपल्याला माहिती त्यांचं नाव विसोबा खेचर. आणि मग त्यांनी नामदेवांच्यावर कृपा केली, नामदेवांच्यावर अनुग्रह त्यांना दिला आणि अशा रीतीनं सूक्ष्म अहंकार गुरुच्या कृपेनं गेला. त्याचं वर्णन करता नामदेवांनी आपल्या गुरुचं, आध्यात्मिक गुरु होते विसोबा खेचर, त्यांचं खूप कौतुक केलं. त्यांच्याबद्दल आदर गौरव कृतज्ञता व्यक्त करताना नामदेव महाराज असं म्हणतात, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले लोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवना गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खिचडी दाता. अशा प्रकारची कृतज्ञता त्यांनी या ठिकाणी वर्णन केली आपल्या गुरूंच्या बद्दल. अर्थात त्यानंतर या नामदेवांनी जे कार्य केले ते आपण पाहू. आपल्या महाराष्ट्रामध्ये आज तरी 10-12 हजारापर्यंत कीर्तनकार प्रवचनकार आहेत की जे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात, भागवत धर्माची पताका फडफडत ठेवतात. तर आपल्या मराठीमध्ये ही जी कीर्तनाची परंपरा आहे त्यामध्ये त्याची सुरुवात नामदेवांनी केली. तेव्हा नामदेवांचे फार मोठं कार्य आहे की ते आद्य कीर्तनकार आहेत. कीर्तन हा जो प्रकार आता खूप लोकप्रिय आहे, आपल्याला माहिती, काही काही आता चॅनलवर सुद्धा कीर्तन होऊ लागली आहेत, किंवा कीर्तन संख्या पूर्वी देवळात होतं, आता मोकळ्या मैदानात या ठिकाणी होतं, मोठमोठे कीर्तन महोत्सव करतात आपल्याला माहिती. तर अशी ही कीर्तनाची सुरुवात नामदेव महाराजांनी केली, तेव्हा आद्य कीर्तनकार म्हणून त्यांचं एक महत्व आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, नामदेवांनी आत्मचरित्र पण लिहिलंय. जसं कऱ्हेचं पाणी आचार्य आत्र्यांचं आत्मचरित्र आहे, किंवा माझी जन्मठेप सावरकरांचं आत्मचरित्र आहे, तसं नामदेवांचे जवळजवळ 2,500 आज अभंग उपलब्ध आहेत. तर संतांचं जे आत्मचरित्र असतं ते असं काही वेगळंच असतं, त्यांचे अभंग म्हणजेच त्यांचं आत्मचरित्र असतं. म्हणजे आता यांचा नाही मला उल्लेख करायचा, पण काही काही आत्मचरित्र जर आपण त्याची नावं किंवा त्यांचं कोण लेखक आहे ते काही मी सांगत नाही, तर म्हणतात ते ओळखायचं की त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जे काही लिहिलं ते सगळंच खरं असेल असं नाही सांगतात ना. पण हे संत होते, कोण, नामदेव महाराज, त्यांचं जीवन आणि अभंग दोन नव्हतेच, त्यांचं जीवन आणि अभंग हे दोन नव्हतेच. तेव्हा अशा ते मराठीतले आद्य आत्मचरित्रकार. तिसरी गोष्ट म्हणजे नामदेव महाराज हे मराठीतले पहिले आद्य चरित्रकार. त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली, जवळजवळ 250 संतांची चरित्र त्यांनी लिहिली. ज्ञानेश्वरांचं चरित्र त्यांनी लिहिलं. आज जी काही ज्ञानेश्वरांच्या अनेक चरित्र आहेत त्याचा सगळा पाया म्हणजे नामदेवांची ते अभंग आहे. जवळजवळ 250 अभंग त्यांची एकूण आहे की ज्याच्यामध्ये नामदेवांचं, ज्ञानेश्वरांचं लहानपण, त्यानंतर तीर्थयात्रा केली तो ते प्रकरण आणि समाधी सोहळा, या सगळ्याचं वर्णन आहे. तेव्हा नामदेव हे सगळ्या गोष्टींचे साक्षी होते, लक्षात घ्या. तेव्हा मग कबीराचं काय, कमालाचं काय, माऊलींचं काय, चोखामेळा, त्यानंतर सावतामाळी, भानुदास, त्यानंतर जगमित्र नागा, भक्त प्रल्हाद, सुदामा, ध्रुवबाळ, भीष्म पितामह, श्रीराज राजा, हरिश्चंद्र राजा, अशा अनेक संतांचं आत्मचरित्र त्यांनी चरित्र दिली. ही चरित्र मुलांच्यावर, पुढच्या पिढीवर संस्कार करण्याच्या दृष्टीनं फार आवश्यक असतात. तर हे काम त्यांनी या ठिकाणी केलं.
असं एक नामदेवांनी कार्य केलं, म्हणजे चोख्या मेळाची समाधी त्यांनी बांधली. आपल्याला ती मंगळ वेळाची संत आणि गावकुसाचं काम चालू होतं, ते पडलं, अनेक मजूर त्याच्यामध्ये गेले, चोख्या पण त्याच्यामध्ये गेला. भगवंता जेव्हा काळात नामदेवाला बोलून घेतलं, सांगितलं जा तू तिथे आणि चोखोबाची हाडं आण आणि माझ्या समोर त्यांची समाधी बांध. पण देवाला प्रश्न केला, तेव्हा अनेक मजूर गेले, याच्यात चोख्याचं हाड कसं ओळखायचं मी? अरे सोपं आहे, प्रत्येक हाड तू काय कर, काना लाव आणि ज्या हाडातून विठ्ठल असा नाद येईल ते त्याचं हाड समजून इथे आण. आणि अशी नामदेवांनी ती हाडं जमा केली आणि आज आपल्याला माहिती पंढरपूरच्या मंदिरासमोर चोखोबाची समाधी आहे. तर हे काम त्यांनी केलं. आज बरेचसे मागासवर्गीय तिथे काही फारसे दिसत नाहीत, पण बाकीचे लोक मात्र त्या ठिकाणी जातात. त्यानंतर आणखीन एक काम नामदेव महाराजांनी केलं, म्हणजे तुकोबांना अभंग रचना करण्याची त्यांनी स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली. आता त्याचं असं झालं की त्या ठिकाणी नामदेवांनी 100 कोटी अभंग रचण्याचा संकल्प केला, पण त्यांचा वेळ या प्रचार प्रसारात खूप गेला आयुष्याचा, आणि त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी ते अभंग त्यांच्या हातून होऊ शकले नाही. आणि मग पांडुरंगाजवळ त्यांनी म्हटलं की असा संकल्प मी सोडला आणि माझा हातून तो काही पुरा होत नाही. तेव्हा पांडुरंगाने त्यांना सांगितलं तू काही काळजी करू नको, जरा दम. आणि मग आपल्याला माहिती तुकाराम महाराज म्हणजे नामदेवांचे अवतार आहेत, आणि तुकाराम महाराजांची गाथा लिहिली, तिच्यामध्ये 4092 अभंग आहेत. त्याच्यामध्ये एक अभंग आहे, त्यावरून आपल्याला ही खात्री पटेल. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. म्हणजे तुकाराम महाराजांनी जी अभंग रचना केली त्याला प्रेरणा नामदेवांनी दिली, हे लक्षात घ्या. तेव्हा अशा प्रकारचे तुकोबांच्या अभंग रचनेला प्रेरणा देणारे असे नामदेव महाराजच आहेत. त्यानंतर भागवत धर्माचा प्रचार प्रसार तर त्यांनी केला हे आपल्याला माहिती आहे. पण पांडुरंगाची आरती पण नामदेव महाराजांनी लिहिली आहे. आरतीनंतर आपण घालील लोटांगण असे जे अभंग म्हणतो तो सुद्धा नामदेव महाराजांचा आहे. आज नामदेव महाराजांच्या नावावर जवळजवळ 2500 अभंग आहेत. जसं माऊलींनी या मराठी मुलकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ केला ना, तसा नामदेवांनी या मराठी मुलकामध्ये नामभक्तीचा सुकाळ केला. अर्थात अशा प्रकारचे नामदेवांचं कार्य या ठिकाणी पाहिलं. थोडक्यात समाजामध्ये एकोपा निर्माण केला या संत मंडळींनी, समाजामध्ये समता पसरवली, समानता आणली. नामदेवांनी जे धर्मकारण केलं ते सुद्धा उदार अशा पद्धतीचं होतं. नामदेवांनी कर्मकांड सुद्धा या ठिकाणी मानलं नाही. तेव्हा अशा प्रकारे हे कार्य त्यांनी जे केलं की लोकांना संघटित करणं. त्यानंतर या नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रा केल्या त्याबद्दल सांगतो. नामदेवांनी त्यांच्या जीवनात 3 तीर्थयात्रा केल्या. या तीर्थयात्रेमध्ये काय हेतू होता? हेतू एकच, समाजाचं संघटन करणं. अर्थात भक्तीच्या आधारे सगळ्या लोकांना एकत्र आणणं आणि अधपतित असा जो समाज झाला होता त्याला या ठिकाणी पूर्व स्थितीवर आणणं, म्हणजे त्यांना योग्य दिशा दाखवणं. एवढंच नाही तर विठ्ठल भक्तीचा डांगोरा सतत पिटवीत राहणं हा त्यांच्या या कार्याचा हेतू होता तीर्थयात्रा करण्यामागे. आपल्याला माहिती की वेदांनी धर्म सांगितलाय, लक्षात घ्या. वेदांनी आपला जो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे ना, हा वेदानं सांगितलेला आहे. या वेदानं सांगितलेल्या धर्माचं रक्षण परमेश्वर करत असतात. संभवामी युग युगे तेच काम होते. त्यानंतर या ठिकाणी संतांनी काय केलं, ह्या धर्माचं आचरण केलं. त्यांनी व्याख्यान कीर्तन प्रवचन नाही केली, आचरण केलं. आधी केले मग सांगितले. थोडक्यात संतांनी एक फार महत्वाचं काम केलं. सामान्य लोक जे होते ना त्यांना सज्जन बनवलं, जे सज्जन होते ना त्यांना त्यांनी संघटित केलं, आणि जे संघटित होते त्यांना चांगल्या कामाला लावलं, सक्रिय केलं. अर्थात अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी नामदेवांनी करण्यासाठी या तीर्थयात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. तर पहिली तीर्थयात्रा त्यांनी उत्तर भारतामध्ये केली. त्यांच्यावर सगळे ज्ञानेश्वर वगैरे सगळी मंडळी होती बघा. आता काय झालं, माऊलींना नामदेवांचा सहवास हवा होता, कारण माऊली सुद्धा या ठिकाणी नामदेवांची भक्ती जाणून होते. नामदेवांच्या बद्दल त्यांना सुद्धा खूप आदर होता, आणि नामदेवाच्या मनात तर माऊलींच्या बद्दल खूप आदर होता, प्रेम होता, श्रद्धा होती. जनाबाईने एके ठिकाणी लिहून ठेवले, सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार. माऊली म्हणजे नामदेवाचं काळीज होतं.
असं दोघांचं एकमेकात प्रेम होतं, दोघांना एकमेकांच्या कार्याबद्दल आदर होता, कौतुक होता. आणि म्हणून माऊलींच्या मनात एक विचार आला की आपण नामदेवांच्या बरोबर जावं, म्हणजे त्यांचा सहवास आपल्याला लाभेल. नामदेव महाराज काही साधे आहेत काय? वयाच्या 5व्या-6व्या वर्षी देवाला जीव घालणारे, देवाशी बोलणारे, अशा माणसाचा सहवास आपल्याला व्हावा ना. मग अशी बोल मी संगत पंगत विचारपूर्वक करावी, कोणाच्याही संगतीला कोणाच्याही पंक्तीला बसू नये. तर त्यावेळेला त्या ठिकाणी ही सगळी मंडळी गेली. तर माऊलींनी विचारलं नामदेवांना, नामदेव महाराज आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. देवा माऊली, अहो तुम्हाला माहिती का, देवाला काय होतं, माझ्याशिवाय करमत नाही, त्यामुळे देव मला पाठवणार नाही. का बसून विचार, म्हणजे नामदेवाचंही तसंच, देवाचं तसं का, देवाचं नामदेवाचं असं लढीवाळपणा, खूप खूप लढीवाळपणा. असा लढीवाळपणा तुम्हाला घरात सुद्धा दिसणार नाही, अगदी आई आणि मुलामध्ये सुद्धा दिसणार, इतका लढीवाळपणा होता. आणि माऊली म्हटले चल बरं आपण आत्ताच विचारून त्याचा फैसला आत्ताच करू. आणि मग गेले दोघे. आता नामदेवाला थोडंसं वाटत बहुतेक पांडुरंग पाठवणार नाही, मला नाही करमत असं म्हणते ज्ञानेश्वर. आता ज्ञानेश्वर महाराज हात जोडले पांडुरंगापुढे, आणि देवा, आता पांडुरंगही मोठी पेचत पडली, पण त्यांनी क्षणात निर्णय देऊन टाकला. काय माऊली, काय नाही, मला तीर्थयात्रा करायची आहे. आता माऊली तीर्थयात्रा का करायची, तर त्यांना भागवत धर्माचा, नामदेव त्यांना प्रचार प्रसार करायचं होतच, त्यात काही वाद नाही. आणि मग या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की आम्हाला माऊलीच्या मनात हा हेतू होता की आपल्याला नामदेवांचा सहवास आहे या निमित्तानं. कारण ती 5 वर्ष चालली, 1291 ते 1296 एवढ्या काळात ती चालली. आणि मग देवानं सांगितलं जा म्हणे. अर्थात अशा देवाची परवानगी मिळाली तेव्हा नामदेवांनी थोडंसं भुवया उंचावल्या आहेत, कसं काय असं. अरे नामदेवा, तुला माहिती का, ह्या माऊलीनी आपल्या स्वतःसाठी आजवर काही मागितलं नाही. जे मागितलं पसायदान ते विश्वातल्या लोकांसाठी मागितलंय. कधी न मागणार मनुष्य असं पहिल्यांदाच मागणं, त्याला मी कसं काय त्याचं मागणं फेटाळून लावू, सांग बरं तुला. माझ्या जागी तू असं काय केलं असं नाही, बरोबर आहे. आणि मग त्या ठिकाणी परवानगी दिली माऊलीने आनंद. पण जेव्हा ते निघाले तेव्हा देवानी सांगितलं, माऊली 2 मिनिटं इकड्यावर जरा, तुम्ही माझ्या नामदेवाला घेऊन जाताय, पण त्याला जपून आणा बरं का, जपून आणा, माझ्या नामदेवाला सांभाळा. म्हणजे पहा भगवंताचं प्रेम कसं होतं नामदेवांच्यावर, हे आपल्याला याच्यावरून लक्षात. मग ते पहिल्यांदा काशीला गेले, गंगेचं स्नान केलं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. तिथेच त्यांची कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल या संतांची भेट पण झाली, त्यांचाही पाहुणचार घेतला. तर त्या काशीला दशाश्वमेध नावाचा घाट आहे, तर तिथे एक स्तंभ पाहायला मिळतो. तर तिच्या स्तंभावर हा सगळा उल्लेख आहे, कोण कोण आले, त्यांनी काय काय कार्य केले, सगळं उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांचे पगडी घातलेल्या, फेटा घातलेले एक फोटो आहे पहा. त्या फोटोबद्दल असं सांगतात की ज्ञानेश्वरांच्यावर प्रेम करणारे, भक्ती करणारे विदर्भातले एक संत होते, जे जन्मांध होते, त्यांना चर्मचक्षु नव्हते पण त्यांना ज्ञानचक्षु होते. तर ते तिथे आले होते, कुठे, या आळंदीला. काय झालं या काळामध्ये, काशीच्या विद्वान लोकांनी माऊलींचा सत्कार केला, तू फेटा घालून, हे लक्षात घ्या. आणि ते दृश्य कोणाच्या मनात आलं, या गुलाब महाराजांच्या. आणि ते आज आपलं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे गुलाब महाराजांना हे त्याची कल्पना आली आणि ते रेखाचित्र तयार केलं. अशा पद्धतीनं माऊलींचा सत्कार तिथे सुद्धा झालाय, त्या काळामध्ये झालाय. म्हणजे मराठी माणसाचा सत्कार त्याच काळात झालेला अगोदर, आणि काशीच्या पंडितांकडून तो सत्कार व्हावा ही काही साधी गोष्ट नाहीये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मग त्यांनी पुढे ते राजस्थानच्या दिशेने त्यांनी प्रवास केला, मारवाड भागामध्ये गेले. तिथं पाण्याचं दुर्भिक्ष, या सगळ्या लोकांना तहाना लागल्या होत्या, काय करावं, पाणी तर काही मिळे ना. दूर कुठेतरी त्यांना एक विहीर दिसली, मग ते त्या रोधानं चालले, जवळ आले, पाहतो तो विहीर खूप खोल आहे आणि ते पाणी सुद्धा खूप तळाशी आहे. आता हे पाणी काढायचं कसं, एवढ्या लोकांच्या तहाना भागायच्या कशा. मग माऊलींनी काय केलं, सगळ्या संतांना अष्टसिद्धी प्राप्त असतात. माऊलींनी काय केलं, लघिमा नावाची सिद्धी वापरली, पक्षाचं रूप घेतलं, खाली गेले, पाणी पेले, वर आले. म्हणजे अशा माऊलींची तहान भागली. आता माऊलींना नामदेवांना उचकवायचं नव्हतं. माऊलींचा भाव पहा कसा आहे, बिटवीन द लाईन्स हे नेहमी आपल्याला कळालं पाहिजे. तर अशा रीतीनं या ठिकाणी मुंबईचा महापौर कोण होणार, बिटवीन द लाईन्स किती काही आहेत, त्याचे अर्थ काढतात लोक, आपापल्या परीने काढतात. पण तो
अगदी व्यवस्थित तर्कानं काढावा लागतो. तर इथे असं घडलं. मग माऊलीला काय हेतू होता त्याच्यामध्ये? माऊलीचा हाच एक हेतू होता की आता नामदेवांच्या भक्तीचं सामर्थ्य ह्या सगळ्यांना दाखवायचंय. आणि मग नामदेवांनी पांडुरंगाचा धावा केला त्या विहिरीला. थेट तळापासून पाण्याचा असा जो काही उपळा वरती आला की ती विहीर तुडुंब भरून वाहू लागली. आजही ती विहीर बिकानेरच्या जवळ कोलाद नावाचं गाव आहे, तिथे नामदेवजी की कुवा म्हणून आजही दाखवली जाते आणि तिला अजूनही पाणी आहे. आणि मग या ठिकाणी सगळं ते पाणी या सगळ्यांना प्यायला मिळालं, सगळ्यांची तहान भागली. आता बघा की काय असतं, ज्ञान जे आहे ना ते देव दाखवतं. एकदा देव आपल्याला पाहायला मिळाला की जसं आपल्याला बाजारात चांगली वस्तू पाहायला मिळाली की आपण काय करतो, ती घेतो. तसं देव पाहायला मिळाला की भक्त काय करतो, त्याला आपल्याकडे आणायचा प्रयत्न करतो. ज्ञान दाखवतं, नाम त्या देवाला आपल्यापाशी आणतं. पण आपल्यापाशी आणलेला मनुष्य राहायला पाहिजे ना. मग सत्कर्म करायची, चांगली कर्म करायची, म्हणजे देव आपल्याकडे राहतो सुद्धा. तर अशा प्रकारे ज्ञान म्हणा, भक्ती म्हणा, कर्म म्हणा, हे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ असं सांगितलेला आहे. एवढंच नाही, वारकरी संप्रदायातलं एक नाव सोनू मामा, तर त्यांनी याचं वर्णन करताना असं म्हटलंय की पहा म्हणे, ज्ञान हे जे आहे ना त्याला पाण्यापाशी जावं लागलं, माऊलींना पाण्यापाशी जावं लागलं. पण नामापाशी पाणी आलं, नामापाशी पाणी आलं, अशा प्रकारचा त्या ठिकाणी सोनू मामांनी त्याचा अर्थ काढला. आणि मग आजही त्या पंजाबच्या भागात किंवा राजस्थानच्या भागात नामदेवांची मंदिर फारशी इथे नाही. नामदेवांच्या गावी येतं सध्या 1990 सालापासून ते झाले मंदिर. शीख लोकांनी अतिशय सुंदर मंदिर बांधले. ते जवळजवळ 9 लाखाची नामदेवांची संगमरवरी मूर्ती आहे. ही मंडळी नामदेवांच्यावर खूप प्रेम करणारी मंडळी होती. तर ते नामदेवांच्या वंशजाकडे गेले आणि सांगितले त्यामध्ये असा असा आमचा प्रकल्प आहे, संकल्प आहे, तेव्हा नामदेवाची काही एखादी वस्तू असेल तर द्या ना. मग त्यांनी सांगितलं की नामदेवांचा एक कपडा आहे, एक वस्त्र आहे, ते त्यांनी दिलं. आणि त्या वस्त्रावर आधारित ती नरसी बामणीची म्हणजे नरसी नामदेव या गावाची ती मंदिर आहे. तिथे हे वस्त्र समाधी त्याला असं म्हणतात. तर करोडो रुपये त्यासाठी आतापर्यंत शिखांनी घालवले. तर त्या भागामध्ये, राजस्थान भागामध्ये खूप मंदिरं नामदेवांची, जवळजवळ 150च्या वर मंदिर आहेत. आणि तिथले सगळे शिल्पी लोक हे आम्ही नामदेवांचे वंशज आहोत असं मानतात, अभिमान बाळगतात. नंतर मग ही यात्रा संपली आणि 1296 साली या ठिकाणी ही सगळी मंडळी पंढरपूरला आली. आपल्याला माहिती तीर्थयात्रा झाली की माऊंद घालतात. माऊंद हा शब्द माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये हा संस्कृत शब्द आहे, मा आणि वद असा त्याचा अर्थ. मा म्हणजे नको, वद म्हणजे सांगणं. आपण काय करतो, आपली टिमकीच फार असते, एक हात लाकूड 9 हात दबली. आपल्याला नाही, परमार्थ जरी केला ना, एका जनार्दनी हरी म्हणे हा गुप्तची ओळखा. आपला परमार्थ हा सांगू नये कोणाला. तेव्हा अशा रीतीनं आपण माऊंद घालतो आणि गोडाधोडाचं जेवण करतो, नातेवाईकांना, मित्रांना, सगळ्यांना बोलवतो आणि त्याची टिमकी वाजवतो. मी काशी केली तर अशा पद्धतीने टिमकी वाजवतो. तर ही सगळी मंडळी गेली, गोडाधोडाचं जेवण झालं आणि माऊली उठल्या आणि पांडुरंगासमोर उभ्या राहिल्या. नामदेव महाराजांनी, इतर लोकांनी पाहिलं, नामदेव माऊली का बरं उठल्या? पांडुरंगासमोर उभ्या राहिल्या, हात जोडलेत. लोक थोडीशे गप्पा मारित होती. गोड जेवण झालं जाताच नामदेवांनी सगळ्या संतांनी हात वर केले. लोक चिडी चुप्प झाले आणि नामदेवांनी खून केली. पाहता माऊली पांडुरंगाशी काय बोलताय. तेव्हा माऊली बोलायला लागले, पांडुरंगा तू मला जे काम सांगितलं होतं हे सगळं काम मी केलं. आता मला तुझ्याकडे यायचं, मला पंढरपूरला समाधी घ्यायची आहे. तेव्हा हे सगळे हाजरले ना, माऊली काय तुम्ही बोलताय, हा सगळा आनंदाचा प्रसंग आहे, तुम्ही जायला नकोत, आम्हाला हवे आहात. पण पुढे ते म्हटले, पांडुरंग म्हटले, माऊली तुम्ही पंढरपूरला समाधी घ्यायची नाही, माझ्याकडे यायचं तुम्ही, मला मान्य आहे, तुमचं काम झालंय, जीवित कार्य संपलंय. आपण जसं एखाद्या मित्राच्या घरी गेलो आपल्या कामासाठी, काम झालं की आपण तिथे राहतो का? नाही, निघून येतो. का असं काय झालं की कामासाठी गेला तिथंच कायमचं त्याच्या घरात राहिला? तर तसंच आहे, संत हे असं असतात, त्यांना जे काम भगवंतानं दिले ना ते काम केलं की ते आपले निघून जातात. तर अशा पद्धतीनं पांडुरंगांनी काय उत्तर द्यावं, माऊली तुम्ही इथे समाधी घ्यायची नाही, कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीला समाधी घ्यायची. या सोहळ्याला मी येणार, स्वतः देव म्हणतात बरं का. आपल्याकडे 4 लोक सुद्धा यायला तयार होत नाही, लवकर गर्दी करतात, लवकर आम्हाला ऑफिसला जायचंय. तेव्हा
मी येणार आणि रुक्मिणीला सुद्धा आणणार. ती पुष्कळ मला रागवते वगैरे सगळं करते, तिला सुद्धा आणणार. कारण त्या जनाबाईच्या संदर्भात रुक्मिणी खूप रागवायची त्यांच्यावर. तुम्ही जगाचे मालक आहात आणि तिची काय वेणी फणी करते त्या दासीची, तुला नाऊ माकू काय घालतं, हे काय जगाच्या मालकाने असं करावं का? आमच्याकडे साधा नगरसेवक निवडून आला की इतका काय अहंकार होतो, त्याला मानेल तो गळपटच घालावा लागतो, इतका ताट होतो. तेव्हा तुम्ही जगाचे मालक असं वागता. तेव्हा त्यांनी सांगावं, अगं आई माझं म्हणणं ऐक मग बोल. पण ह्या बोलत ऐकतच चालू झाकलीवर सवाला कधी बरी. तर तेव्हा काय झालं, शेवटी म्हटले, अगं तुला माहिती का, ही जी जणी आहे ना तिला कोणी नाही, तिला कोणी नाही. आणि म्हणून आणि ती माझी भक्ती पण खूप करते, माझ्यावर प्रेम पण खूप करते. आणि माझं आहेच देव भावाचा भुकेला. मला भाव फक्त पाहिजे. पत्रम पुष्पम फयम फलम तो काही नाही लागत मला. हे त्याच त्यालाच काय देतात. देवाला आपल्या मनातला भाव आवडत असतो. भाव धरा रे आपला असा देव करा रे. हे भक्तीचं सामर्थ्य आहे, हा भाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी हे सगळी कामं त्याची करतो. कळालं का? मग रुक्मिणी ज्या काही चिप बसल्या, परत या विषयावर त्यांनी आपल्या नवऱ्याशी वाद घातलाच नाही, कारण वादाला अनेक विषय असतात. तर अशा रीतीनं अशी ही यात्रा माऊलींचा समाधी सोहळा झाला. सगळी मंडळी होती. मग काय झालं, या सोहळ्यानंतर नामदेवांची परिस्थिती मात्र फार वाईट झाली. आणि माऊली म्हणजे त्यांचा काळीज होतं आणि ते गेले. नामदेव अक्षरशः गडबडा लोळले तिथे. इतकं दुःख झालं, इतकं वियोगाचं दुःख झालं. निवृत्ती सुद्धा वृत्तीवर आहे. रुक्मिणी त्या दिवशी ओवाळलं काय. त्यानंतर एक हात नामदेवांचा, एक हात त्यांच्या गुरुनं म्हणजे मोठ्या भावानं, एक हात पांडुरंगानं धरला. मरण असं असं याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तेव्हा असं मरण असावं, याला मरण सोहळा म्हणतात. मरण सोहळा म्हणतात. मरण मृत्यू हा एक महोत्सव आहे असं आचार्य रजनीच म्हणायचे. तेव्हा अशा प्रकारचं या ठिकाणी हा सोहळा झाला. आणि मग मात्र पुढच्या 2 यात्रा ज्या नामदेवांनी केल्या ना, तर त्या एकट्यानेच केल्या. आणि त्या म्हणजे दक्षिणेकडच्या यात्रा केल्या. श्रीशैल, मल्लिकार्जुन, विष्णुकांची, रामेश्वर, कन्याकुमारी वगैरे भाग त्यांनी केला. तिथे त्यांनी या भागवत धर्माची प्रथा वारकरी संप्रदायाचा प्रचार कसा केला. आजही त्या भागातले शिंपी समाजाचे लोक आहेत ना, ते आम्ही नामदेवाचे वंशज आहोत असं अभिमानाने मिळवतात. एवढंच नाही, त्या ठिकाणचे लोक आहेत ना, आपल्या नावाच्या मागे नामदेव शब्द अजूनही लावतात. इतकं नामदेव. आणि तिसरी यात्रा ज्यांनी त्यांनी केली ना, ती पंजाबमध्येच केली खास. तर जवळजवळ 20-22 वर्ष नामदेव महाराज पंजाबमध्ये होते. त्या पंजाबमध्ये गुमान गावी ते गेले. तर त्या ठिकाणी एक गुमानच्या जवळ भूतबिंड नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी असं घडलं की तिथे एक अडोली नावाची एक विधवा बाई होती आणि तिला एक मुलगा होता. त्या मुलाचं काय व्हायचं, खूप पोट दुखायचं, खूप उपचार केले पण काही फरक पडायचा नाही. मग कोणतरी सांगितलं की तुम्ही त्या या गावीचा, तर तिथं तुम्ही गेला गुमानला तर तिथे नामदेव महाराज आले, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, सगळं तुमचं बरोबर. आता तिथे आपल्याला गुमानला सरोवर सुद्धा आहे, तीर्थ ज्याला आपण म्हणतो. तर त्या आडोलीबाईंनी आपल्या त्या मुलाला नेलं, आंघोळ घातली, तीर्थ पाजलं, नामदेवांच्या पाय पडले, नंतर ते दुखणं बरं झालं. तो जो मुलगा आहे ना, हाच मुलगा पुढे त्या आईनं, हा मुलगा जर आपण इथं आणला नसता तर गेला असता, म्हणून नामदेवांना सांगितलं हा मुलगा तुमच्या कार्याला अर्पण. आणि तो मुलगा पुढे संत बोहरदास म्हणून प्रसिद्ध झाला. आणि या बोहरदासाच्या मदतीनं नामदेवांनी सगळा पंजाब पिंजून काढला आणि तिथे कीर्तन केली. नामदेव हे 5 भाषेमध्ये त्यांचं साहित्य आहे. पंजाबी भाषेमध्ये सुद्धा त्यांनी कीर्तनं त्यांनी केली. मराठी भाषा, कोकणी भाषा, पंजाबी भाषा, ब्रज भाषा, कानडी भाषा, या सगळ्या भाषेत नामदेवांचं साहित्य आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी कार्य केलं. त्याच्यानंतर गुरु नानक 200 वर्षांनी झालेत की ज्या ग्रंथ साहेबामध्ये नामदेवांची 61 पदं आहेत. शीख माणसं आणि मराठी माणसं यांना जोडणारे म्हणजे नामदेव महाराज हे सेतू आहे. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी शीख माणसं, आपण संत म्हणतो नामदेवांना, ते भगवान म्हणतात. एवढंच नाही तर माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी त्या गुमान गावी यात्रा भरते, कारण त्यांचं अशी श्रद्धा आहे की नामदेव इथेच या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली, म्हणून तो उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात. तर अशा प्रकारची ही तिसरी यात्रा त्यांची झाली. आणि तिसरी यात्रा जेव्हा त्यांची संपली तेव्हा 80 वय झालं होतं, थकले होते. पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या रावळात गेले, हात जोडले
देवा आता माझी जायची वेळ झाली, मला तुम्ही आज्ञा द्या, मला तुमच्याकडे आज यायचंय. तेव्हा देवाला उद्देशून ते म्हणतात, बर सांग तुला काय काय हवंय. आपण जेव्हा देवाकडे जातो मागण्यांची लिस्ट खूप असते, देव आपल्याला विचारत नाही तुला काय हवंय, पण आपण मात्र त्याला सादर करतो. सव्वा पावशेरचं सत्यनारायण घालतो, 1.25 कोटीच्या मागण्या करतो. तेव्हा नामदेवाने विचारलं तुला काय हवंय. मग नामदेवाने उत्तर दिले, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. का वैकुंठ वगैरे नको तुला. त्याचे उत्तर दिले, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, संत चरण लागो येता जाता, नामा म्हणे आता हेची व्हावी. आणि आपल्याला माहिती की आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी ही सगळी कुटुंबीय मंडळी आज जिथे नामदेवांची समाधीच्या पायरीवर आहे तिथं गेली आणि काही क्षणात हे सगळे अंतर्धान पावले. कोणालाही याचा उदावर की एकही जण दिसलं नाही. अशा रीतीने हा नामदेवांचा समाधीचा प्रसंग आहे. एक लक्षात घ्या, आपण आपला हा जो जीव आहे हा 5 तत्वांपासून तयार झालाय. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश. माऊली पृथ्वी तत्वात विलीन झाल्या, नाथ जलतत्वात विलीन झाले, अग्नितत्वात रामदास स्वामी गेले, वायू तत्वात तुकाराम महाराज गेले, आकाश तत्वात आणि वायू तत्वात नामदेव महाराज गेले. तिथे आज नामदेवांची पायरी म्हणून जे आहे ते नामदेवांची समाधी, सगळे एका वेळेला गेले. आणि अजून काय घडलं माहिती का तिथे, की नामदेवांची इच्छा होती की या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक पांडुरंगावर प्रेम करणारे लोक येतात, त्यांच्या चरणाची धूळ मला लागावी ही त्यांची इच्छा होती. पण सुरुवातीला काही माहित नव्हतं, पण नंतर मात्र ती तिथे सगळं मूर्ती वगैरे आणली, तिथं लिहिलं आणि मग मात्र लोकांचा तिथे त्या चरणाशी काय करतात, पाय सोडून जात नाही, पाय देऊन वर जात नाही. जसं आपल्याला माहिती आळंदीला माऊलीच्या मंदिरामध्ये हैबवदेवाचे पुढे आहेत, तिथे आपण त्याच्या पाय देऊन नाही जात, आपण त्यांच्या दर्शन घेतो. तसं आज नामदेवांचं दर्शन घेतो, कारण नामदेवाची इथे जरी पायरी खाली असली तर नामदेव फार वरच्या पायरीची आहेत. लोक अशा त्यांच्याबद्दल आदर भक्तिभाव व्यक्त करतात, त्यांचं दर्शन घेतात आणि मग ते या ठिकाणी रावणामध्ये जातात. अर्थात मग आपल्याला प्रश्न निर्माण असा होतो की तुम्ही मागाशी बोलून गेला की आज नामदेवांची 15वी 16वी पिढी आहे, मग हे तर तुम्ही आता म्हणले तरी सगळ्यांनी समाधी घेतल्या. हो, त्याचं एक असं घडलंय की नामदेवांचा एक नारा नावाचा मुलगा होता, त्याची लाडाई नावाची बायको होती आणि काय झालं, ती गरोदर असल्यामुळं बाळणपणाला माहेरी कल्याणला, मुंबईच्या जो कल्याण आहे तिथं गेली, तिथे ती प्रसूत झाली, तिला मुकुंद नावाचा मुलगा झाला, त्याची ही सगळी पुढची वंशावळ. अर्थात जेव्हा तिला कळालं की हे सगळे समाधीला गेले, सगळे गेले देवाच्याकडं, तेव्हा तिला इतकं दुःख झालं, मी फार अभागी आहे, मी फार कमनशिबी आहे, मी फार दुर्दैवी, मी फार पापी आहे, मी या वेळेला जर हजर असते तर आज त्यांच्या बरोबर असते. अशा प्रकारची त्या भावना त्यांनी त्यावेळेला व्यक्त केलेली होती. अशा प्रकारचे नामदेवांचं चरित्र आणि कार्य आपल्या पुढे मांडलं आणि आता 1-2-4 मिनिटात त्याचा शेवट करू. श्रोतेहो, आपल्याला माहिती की अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असते की आपण एवढं सगळं संतांनी आपल्यासाठी करून ठेवलंय. वसईचे एक धर्मगुरू होते फ्रान्सिस दिब्रिटो, नाव तुम्ही ऐकलं नसाल. आपल्या संत वाङ्मयाचे हे अभ्यासक होते, आपल्या संत मंडळीवर त्यांचं खूप प्रेम होतं, ख्रिश्चन असून. तर त्यांनी ही सगळी स्थिती पाहिली, ते आजची स्थिती पाहिली बरं का, या 2-4 वर्षात काय घडतं ते त्यांनी पाहिलं नव्हतं, कारण ते गेलेत, ख्रिस्तवासी झाले. पण त्यावेळेची परिस्थिती पाहिली आणि त्यांनी चिंता व्यक्त केली. आज तुम्ही पहा, कोणचं कुटुंब आनंदी आहे, समाधानी आहे, कोणचा समाज आनंदी आहे, सुखी आहे, कोणचा देश सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, सगळीकडे असं आहे. म्हणजे जग अक्षरशः या अंतर्गत हेव्या द्याव्यामुळे एकोपा राहिला नाही, प्रेम राहिलं नाही, अगदी विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मोठ्या दुःखानं दिब्रिटो म्हणून गेले की संतांनी अमृताची झाडं लावली आणि त्याला ही विषाची फळं आली कुठून. कुसुमाग्रज सुद्धा हेच म्हटले
व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. संतांचं सगळंच वाया गेलं का? असं होऊ देता कामा नये. परमार्थ का करायचा? संतांची चरित्र का ऐकायची? संतांचं वाङ्मय का अभ्यासायचं? तर आपला संसारही चांगला व्हावा, आपला समाजही. आज आपल्याला माहिती या मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती झाली. मराठा आणि वंजारी एकमेकांच्या पुढे. भारत आणि पाकिस्तान अशा पावित्र्यात आहेत. आज ब्राह्मणेतरवाद खूप आहे. आज वैचारिक अस्पृश्यता भयंकर झालेली आहे आणि आमच्या राजकारण्यांनी लबाडांनी ही अशी वैचारिक अस्पृश्यता आणली. गावात भेद कर, भावाभावात भेद कर, शहरं फोड, लोक फोड, हे त्यांनी काम केलं. हे चांगलं नाही. जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. तरी पण या जगाला विनाशाच्या उंबरठ्यातून वाचवता येऊ शकतं. पण आपण काय केलं पाहिजे? अहो मला सांगा तुम्ही, आपण जन्माला आलो तेव्हा लहानाचे मोठं होत असताना आई वडिलांचं ऐकलं की नाही? नंतर मग शाळेत गेलो, गुरुचं ऐकलं की नाही? गुरु शाळांचं शिक्षकांचं ऐकलं की नाही? पुढे नोकरी आली, बॉसचं ऐकलं की नाही? लग्न झालं, बायकोचं ऐकलं की नाही? अजूनही ऐकतोच की नाही? इथं कोण राहिलं नाही, ऐक. तर तसंच आपण जन्मभर संतांचं ऐका, संतांचं वाङ्मय वाचा, संतांचं चरित्र वाचा, म्हणजे आपला प्रपंचही चांगला होईल. आपली समाजाची घडी सुद्धा त्यांनी जशी केली ना तशी होईल. आज ती तशी राहिली नाही. आज आपण वर्तमानपत्रामध्ये सगळं वाचतो, काय किती कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय हा भारत, आणि कुठं हे जग. भारत रशिया आणि या युक्रेनचा संघर्ष किती वर्षापासून चालू आहे. तो तिकडे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा दादागिरी करतो ना, एक 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 भाग म्हणजे पान. अहो त्या जुन्या काळात राक्षसांनी एवढं केलं नाही, एवढे यांनी केले. लोकशाहीतले राक्षस, या युगातले राक्षस. म्हणजे इकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या, संविधान बचाव म्हणायचं, आणि इकडे ह्या उद्योग करायचे. हे काय? अहो तुम्ही आधी स्वतः तुम्ही लोकशाहीप्रमाणे वागा ना, संविधान तुम्ही जपा ना. भारतीय जनता खूप सक्षम आहे, संविधानाला काही हात लावू देणार नाही, कोणाच्या बापाची ताकद नाही, इतकी भारतीय जनता जपून आहे, लोकशाही आणि संविधानावर प्रेम करणारी. तेव्हा असं हे जे समाजामध्ये जे आज चित्र दिसतं हे चांगलं नाहीये. हे परत पूर्वपदावर येणं फार आवश्यक आहे, आणि त्यासाठीच संतांची चरित्र ही फार आवश्यक असतात. हे संतांचं चरित्राचं आज औचित्य आहे, या काळातही आहे. आणि म्हणून असं हे नामदेवांचं चरित्र की जे आपण अनेक वेळा ऐकलं असेल, अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल, तेच सगळं आहे. संसारामध्ये काय तेच नाही. तीच भाकरी आहे, तीच पोळी आहे, तीच भाजी आहे, तीच बायको आहे, तेच वडील आहेत, तीच आई आहे, ते सगळं तेच आहे ना. तरी आपण रमतो की नाही? अहो अनेक जन्म आपण संसारासाठी दिले, एखादा जन्म द्या की देवासाठी. आणि ते सगळं आपल्याला कळावं, कारण आपल्याला चोराच्या आळंदीला नाही जायचं, आपल्याला देवाच्या आळंदीला जायचंय. हा आध्यात्मिक प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे, आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालाय. हे संतांनी आपल्याला सांगावं. उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित, जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. तेव्हा अशा प्रकारे हे संतांची चरित्र म्हणा, संतांचं वाङ्मय म्हणा, हे आम्ही अभ्यासायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करायची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी आपल्या कानावर घातली आणि मी या माझ्या नामदेवांच्या चरित्र कार्याला आता विराम देतो. रामकृष्ण.